अ, विजयाची मूर्त वेळ ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रोवली गेली आहे. दोन आमच्या महिला नगरसेविका काल बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल भाजप परिवारामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. ह्याच्यातनं हे दर्शवतं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात डोंबिवलीकर आणि कल्याणकरांचं कल कुठल्या बाजूनी आहे हे स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे आणि येत्या 15 तारखेला याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात ते दिसेल असं मला वाटतं. आता याच्यामध्ये 15 तारखेची निवडणूक झाली की मला असं वाटतं की महायुतीचाच महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बसेल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. कल्याण ग्रामीणमध्ये बहुतांश प्रभाग पॅनलमध्ये शिवसेनेने पण 4-4 फॉर्म भरलेले आणि त्याच प्रभागामध्ये भाजपने देखील फॉर्म भरलेले. बघा, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि प्रत्येकाला इच्छा असते, परंतु पक्ष निष्ठा प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे आणि आता तुम्ही बघाल तर 2 तारखेपर्यंत फॉर्म परत घेण्याची तारीख आहे. त्याच्या आधी तुम्हाला युतीचं चित्र एकदम स्पष्ट झालेलं दिसेल आणि सगळे जे आमचे उमेदवार आहेत ज्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत, जिथे आमच्या लोकांनी दाखल केले ते माघार होतील, जिथे शिंदे गटाचे लोकांनी दाखल केले तेही माघार होतील. धन्यवाद. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.